शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री योगेश कदम हे ठाकरेंच्या शिवसेनेच्या रडारवर आहेत। अधिवेशनापासून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना ठाकरेंच्या शिवसेनेनं सावली डान्स बारवरून आरोपांच्या कोंडीत पकडलंय। आता अनिल परब यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत योगेश कदमांविरोधात पुरावे सादर केलेत आणि कदम यांच्यावर कारवाईची मागणी अनिल परब यांनी केली आहे। जे आरोप मी त्या दिवशी केले होते त्या सगळ्या आरोपांची आज पुरावे मी मुख्यमंत्र्यांच्या हाती दिलेले आहेत। त्यांनी जे काही कागदपत्र दिले आहेत, मला वाटतं खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचा जो काही त्यांचा प्रयत्न चाललेला आहे, त्याची दुसरी बाजू ही माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे नक्कीच मी देखील माझी बाजू मी सांगेन। शिंदेच्या शिवसेनेचे नेते गृहराज्यमंत्री योगेश कदम ठाकरेंच्या शिवसेनेच्या रडारवर आहे। कांदिवलीमधील सावली बारवरून ठाकरेंच्या शिवसेनेनं योगेश कदमांवर सुरू केलेली आरोपांची मालिका अद्यापही सुरूच आहे। अधिवेशनादरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत पहिल्यांदा योगेश कदम यांच्यावर सावली डान्स बार संदर्भात गंभीर आरोप केले होते। त्यानंतर सातत्यानं ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी योगेश कदम यांच्यावर आरोप करत हा मुद्दा कायम पेटता ठेवलाय। याच प्रकरणात सोमवारी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मंगळवारी आमदार अनिल परब यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि सावली डान्स बार संदर्भातील योगेश कदमांविरोधातील पुरावे सादर करत योगेश कदमांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। डान्स बारच्या संदर्भातली सगळी माहिती, डान्स बारचे कुठले कुठले कायदे, डान्स बार प्रोहिबिटरी ऍक्ट, ड्युटीज अँड लायबिलिटीज या सगळ्याची व्यवस्थेत मांडणी करून असे जे आरोप मी त्या दिवशी केले होते त्या सगळ्या आरोपांची आज पुरावे मी मुख्यमंत्र्यांच्या हाती दिलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केलेली आहे की माझे दिलेले पुरावे तपासून घेऊन त्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी। तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्यावरील हे आरोप पुन्हा एकदा फेटाळून लावले। खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप योगेश कदम यांनी केला आहे। त्यांनी जे काही कागदपत्र दिले आहेत, मला वाटतं खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचा जो काही त्यांचा प्रयत्न चाललेला आहे, त्याची दुसरी बाजू ही माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे नक्कीच मी देखील माझी बाजू मी सांगेन। जे काही कागदपत्र आहेत ते कसं, जे काही रामनाथभाईंनी वक्तव्य देखील केलेलं आहे, त्यांनी देखील क्लॅरिफिकेशन दिलं होतं की जी काही ती वास्तू आहे आम्ही अनेक वर्ष ती भाड्यावरती दिलेली आहे आणि कायद्यानुसार जो भाडेकरू आहे तो जबाबदार आहे। त्याची जी काही कागदपत्र आहे ती देखील माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे आम्ही देऊ। पावसाळी अधिवेशनादरम्यान अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर सावली डान्स बार संदर्भात आरोपांचा बॉम्बगोळा टाकला होता। कांदिवली इथं सावली बार मध्ये पोलिसांनी धाड टाकली होती। या धाडीत 22 बारबाला, 22 कस्टमर आणि 4 कर्मचाऱ्यांना पकडण्यात आलं होतं। पोलिसांनी पंचनामा केला असता त्या बारचं परमिट हे ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे, असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केला होता। सावली डान्स बार प्रकरणावरून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा घेण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं लावून धरली आहे। कदम यांच्या विरोधातले पुरावे अनिल परब यांनी राज्यपालांनंतर आता थेट मुख्यमंत्र्यांकडेही सादर केले। त्यामुळे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई।